नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहरकर. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना झालाय. तर यामध्ये आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून जी मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ती पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन देखील करण्यात आलंय. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील किमान 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 11,000 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या याद्या मिळाल्या आहेत तसा निधी वाटप करण्यात आलेला आहे. ज्यांना केवळ 2 हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील नुकसानग्रस्त क्षेत्राच्या मदतीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदीमध्ये त्रुटी आढळून आल्यानं काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाते असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या सर्व बाबी तपासून उर्वरित 10% शेतकऱ्यांनाही तातडीने मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे ही रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय. या नोंदीमुळे शेतमाल खरेदीमध्ये पारदर्शकता आली असून शेतकऱ्यांना हमी भावाचा फायदा होत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने शेतमाल घेऊन शासनाला जास्त दराने विक्री करत होते. मात्र आता शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनानं जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मालाची व शेतमालाची विक्री करावी असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तर दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं. मात्र आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांचं वाटप झालं असून उर्वरित मदत ही शेतकऱ्यांना 15 दिवसात मिळणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.